बाजारात मिळणारं घट्ट दही आपण घरच्या घरी कसं बनवलेलं आहे, मातीच्या मडक्यामध्ये पण आणि वाटेमध्ये पण कशा पद्धतीने बनवलेलं आहे. पुढील व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कुठं स्किप करू नका. तर तुमच्या लक्षात येईल हे दही मी कशा पद्धतीने बनवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमल आहेर किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करू. आपल्याला दूध फक्त तापवायचंय, आटवायचं नाहीये. घट्ट दही बनवण्याचं सिक्रेट तुम्हाला कोणी सांगितलेलं नसेल, ते मी तुम्हाला दाखवते, पण त्या पद्धतीने दही करून पण दाखवते. थोडं नॉर्मल आपण दूध घेतलं, एक साधारणतः 2-3 चमचे दूध असेल. हे आपण दूध पावडर, याला मिल्क पावडर पण म्हणतो, दूध पावडर. आता ही आपल्याला 1 चम्मच घेतली, मोठ्या साईजचा चम्मच आहे. 2 चम्मच, आपण 2 चम्मच ही दूध पावडर दुधामध्ये टाकून घेतली. ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची दुधामध्ये. आपल्याला म्हणून हे दूध आटवायचं नाहीये. त्याच्यामध्ये आपले दूध पावडरची एक पण अशी गठुळी राहिली नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे साध्या नॉर्मल दुधामध्ये. दुधामध्ये आपली दूध पावडर ही अशी व्यवस्थित मिक्स करून घेतली. आता आपल्याला ती दुधात टाकायची. नॉर्मल थोडंसं आपलं दूध हे तापलं. ह्या स्टेपला आपल्याला आपले दूध पावडर जे दुधामध्ये मिक्स करून घेतली ना, ती अशी हळूहळू टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. दुधात असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे काय होईल, आपलं दूध हे घट्ट होईल, म्हणजे आपल्याला दूध खूप आटवायची गरज नाही पडणार. इथे आपलं दही घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे 1 चम्मच एवढं दही घेतले बघा. हे अर्धा चम्मच, 1.5 चम्मच दही घेतलं. त्याच्या व्यवस्थित अशा गठोळ्या मोडून घ्यायच्या. दही आपल्याला पूर्ण असं व्यवस्थित असं एकदम क्रीमी टेक्स्चर असतं ना, तसं बनवायचंय. त्याच्यात असं एक पण असं गठोळी दिसली नाही पाहिजे. आपल्याला वरती आलेले आहे. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे. गॅस बंद केला, त्याला थोडंसं आपण नॉर्मल असं गार होऊ देऊ. आपल्याला कोमट होऊ द्यायचं. खूप गरम दूध आपल्याला दह्यासाठी वापरायचं नाहीये. दूध आपलं तापल्यानंतर थोडं गार करून घेतलं, म्हणजे कोमट आपला बोट जाईल एवढं मी असं गार करून घेतलेले. इथे दही पण आपण व्यवस्थित असं फेटून घेतली. त्याच्यात एक पण अशी गठोळी राहिलेली नाहीये. आणि दही बनवण्यासाठी एक स्पेशल मातीचं मडकं मिळतं. तर हे खास दही बनवण्यासाठी असतं. याच्यामध्ये दही बनवली ना, खूपच छान दही होते. आता बघा, आपल्याला आधी काय करायचंय, याला दही लावायचंय चव बाजूने. असं आपल्याला चव बाजूने त्याला दही असं फिरून घ्यायचंय. चव बाजूने मी दही त्याला लावून घेतलेली. हे आता थोडं साईडला ठेवते. आता आपण जे दही दुधामध्ये टाकतो, याला काय म्हणता, इरजन. इरजन म्हणतो आपण त्याला. म्हणजे ते काय करतं, दही बनवण्याचं काम करतं. आता जे उरलेलं आहे ते आपण ह्या दुधामध्ये टाकून घेतलं पूर्ण. आता चम्मचने हळूहळू असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यातली आपण साय पण काढलेली नाहीये, साय पण तशीच आहे त्याच्यामध्ये. हे बघा, आता दूध आपलं खूप घट्ट झालं. दूध आटवल्यानंतर असं घट्ट होतं, पण आपण त्याच्यामध्ये दूध पावडर वापरल्यामुळं छान आपलं दूध हे घट्ट झालं. म्हणजे आपल्या गॅसची पण बचत होती आणि आपलं दही पण खूपच छान असं घट्ट होतं. आता मी चव कडून असं दुधामध्ये आपण जे इरझण टाकलं दह्याचं ते मिक्स केलं. आता आपण जे मातीचं भांड घेतलेलं आहे मडकं, त्याच्यामध्ये हे दूध टाकायचंय. काठापर्यंत मी फुल भरून घेतलं. आणि जे आता उरलेलं आहे, हे आपण जे दही मिक्स केलं ती वाटी, तिला आधीच चव बाजूने दही लागलेले. आता उरलेलं मी वाटीमध्ये टाकून घेते. आता मी त्याच्यावर
हा पेपर लावून घेते. आपण त्याच्या साईजने असं थोडंसं कट करून घेऊ. त्याच्यावर आपण एक रबर लावून घेऊ. त्याच पद्धतीने आपण वाटीला आपण हे पेपरने कव्हर करून घेऊ. आता आपल्याला 6-7 तासानंतरच आपण हे बघू आपलं दही झालेलं. दही आपले तयार झालं. आता मी ते रबर लावलेलं होतं ते आधी काढून घेते. आपण जो फॉईल पेपर लावलेला होता तो पण मी काढून घेतला. बघा किती छान असं मस्त घट्ट दही झालं. आता मी ते काढून दाखवते. आईस्क्रीम सारखं आपलं दही इथे तयार झालं. आईस्क्रीम वाटतंय आपल्याला. एवढं छान असं घट्ट दही आपलं इथे तयार झालं. मातीच्या मडक्यात बनवलं. थोडं पण पाणी नाही त्याला. आपण फक्त दूध उकळे आलं वरती आलं आणि गॅस बंद केला. फक्त आपण त्याच्यात दूध पावडर वापरली. या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा. आता हे मी मातीच्या मडक्यात केलं होतं. दुसरं बघा आपण वाटीत करून ठेवलेलं होतं ना ते पण मी दाखवते तुम्हाला. जर तुमच्याकडे असं मातीचं भांडं नसेल तर स्टीलच्या भांड्यामध्ये पण तुम्ही ह्या पद्धतीने बनवू शकता. हे बघा हे पण बघा किती छान असं मस्त घट्ट झालं. ते पण तुम्हाला दाखवते. ते पण असं छान घट्ट झालं. या पद्धतीने तुम्ही पण घरी दही तयार करून बघा. नक्कीच तुम्हाला जमेल. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.